डीजे रेडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. क्षेत्ररक्षणासाठी संघ मैदानात एंटर करतोय शंभूराजे वॉरियर्स कामारले. कॅप्टन आकाश तवसाळकर आणि त्याच्या 72 साथीदारांचा हा संघ. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. गाजते प्रीमियर लीग. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. सलामीची जोडी 7 स्टार थळ आपली सलामीची जोडी या ठिकाणी पाठवून द्या. सलामीचे फलंदाज आपण व्यासपीठाच्या समोर या. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सलामीच्या फलंदाजांची जोडी प्रसाद आणि मुहिब 7 स्टार थळ संघाच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपणा सर्वांचं स्वागत आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व 30च्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. हा सोहळा आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी आयोजित केलाय. एक अशी स्पर्धा, या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्र राज्यभर राहिली. सर्वाधिक जास्त पारितोषिके असलेली स्पर्धा, जिथे विजेत्या संघ मालकाला मिळणार महिंद्रा कंपनीची थार, मालिकावीर मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी सुझुकी कंपनीची जिमनी सुद्धा मिळणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उन्मुक्तचंद खेळाडू यांना मिळणार आहे बाईक्स. त्यामुळे ही स्पर्धा तुमच्या कर्तृत्वावरती, तुमच्या नेतृत्वावरती आणि तुमच्या कर्तबगारीला दाखवणारी झळाळी आणि उत्कृष्ट भरारी देण्यासाठी हीच ती वेळ आहे. यासाठी केला होता अट्टाहास की शेवट गोड व्हावा. आज या स्पर्धेचा 7वा दिवस आणि 7वी रजनी अनुभवण्यासाठी तुम्ही सर्वजण सज्ज झालाय. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसातील सेमी फायनल क्रमांक 1, एका बाजूला शंभूराजे वॉरियर्स कामारले संघ, तर दुसऱ्या बाजूला 7 स्टार थळ संघ पाहायला मिळतोय. नाणेफिकीचा कौल शंभूराजे वॉरियर्स कामारले संघाच्या बाजूने लागलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. सेमीफायनलच्या मॅच या 5 षटकांच्या राहतील, याची आपण दखल घेऊयात. फायनलचा सामना हा 6 षटकांचा राहील, याची सुद्धा आपण दखल घेऊयात. षटक क्रमांक 1 मैदानाच्या प्रगतीपथावर होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. एका बाजूला दी प्रसाद पाटील, ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याच्याकडे नवीन आधुनिक अशा पद्धतीची फटकेबाजी सुद्धा आहे, तर दुसऱ्या बाजूला मुहिब दिवेकर हा खेळाडू सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू हा शिवरे गावाला बिलॉंग करतो, तर दुसरा खेळाडू नावे रोहा
या विभागाला बिलॉंग करत असताना, आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना आज सेमी फायनलच्या लढतीमध्ये आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व सुद्धा करणार आहे. संपूर्ण गावाला, तालुकावासियांना या खेळाडूंवरती असणार आहे विशेष अभिमान. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजीसाठी मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर अर्थातच आकाश तौसाळकर सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना 100हून जास्तीच्या धावा. काउंटडाऊनला होईल सुरुवात. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षकाला पार करत जात असताना पहिल्या चेंडूवरती शुभस्य शीघ्रम श्री गणेशा म्हटला आणि चौकार. जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. थँक्यू. फटका सुरुवातीला पाहताना अगदी साधा वाटला होता, सरळ वाटलेला, सिंपल वाटला होता. क्षेत्ररक्षक तो सहज अडवेल असं सुद्धा वाटलं होतं, मात्र त्यांना पार करत चौकार मिळालाय. बघा, याची चर्चा करतोय. आधुनिक फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. LBW पायचीच एक जोरदार अपील झालं, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही हे ओळखलं गेलं. सीमारेषेच्या बाहेर जे रसिक मायबाप प्रेक्षक आज ऐवा कॅच पकडतील त्यांना प्रत्येक कॅच साठी वीर दळवी यांच्या माध्यमातून मिळणार आहेत 500 रुपयांचं कॅश प्राइज. आज या मैदानाच्या सभोवताली तुम्ही प्रेक्षक म्हणून सुद्धा जरी आलात तरी सुद्धा तुम्हाला पारितोषिके मिळवण्यासाठी नामी संधी आहे. दिवसभराचं कॅल्क्युलेशन केलं ना तर साधारणपणे 100-125 सिक्सर जातात. आज किती जाणार? यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. मुहीम अडकलाय जाळ्यामध्ये. पहिला हादरा लागतो इथून मात्र फलंदाजी करणारा 7 स्टार थळ संघाला. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू. 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पहिला हादरा जरूर लागलाय. या मैदानाच्या आत साधारणपणे 7 दिवसांमध्ये किती विकेट गेल्या याबद्दल सुद्धा चर्चा केली जाईल आणि मग लक्षात येईल 418 क्रमांकाची विकेट इथून मात्र गेली आहे. बाळकृष्ण दरणे गुरुजी यांचं आपण कौतुक करूयात. इथून मात्र पंचांनी कटाक्ष सांगितलाय. चेक करतील की अर्थातच हा ओव्हरस्टेप नो बॉल आहे की नाही याबद्दलची सुद्धा इथून मात्र मागणी करण्यात आली आहे. पंचांना शंका वाटली, वेन इट डाऊट वाय टू टेक रिस्क. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि का करू नये. आपण 21व्या शतकामध्ये आहोत जिथे तंत्र प्रणालीला, टेक्नॉलॉजीला अनंत साधारण महत्व प्राप्त झाले. वेगवेगळ्या अँगल्स मधून tenniscricket.in चे हे धुरंधर कलाकार, कॅमेरामॅन आपल्याला दाखवतील की कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेला. योग्य होता की अयोग्य यासाठी एक लाईन आहे, एक लक्ष्मण रेषा आहे. पहिलं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5,55,555. कोण हे पारितोषिक आपल्या नावावरती करणार आणि मैदानाच्या आत काय घडलंय? आकाश, नुकतंच व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या आणि 7 स्टार संघाचं पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे अशा आपल्या लाडक्या नेत्या मानसीताई दळवी यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. इथून मात्र आपण पाहतोय पहिला हादरा लवकर लागलाय. अर्ली विकेट इथून मात्र मिळाली आहे. पहिल्या आकाश. षटक प्रगती पथावर आहे. थोडं डिस्टर्ब करतोय. तसेच या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचे
शिल्पकार सन्माननीय आपले लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं देखील शुभ आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं देखील महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आगमन झालंय अशा एका व्यक्तीचं ज्यांनी एक स्वप्न पाहिलं की अलिबाग मुरुड रोहा तालुक्यातील खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ मिळावं आणि मग त्यासाठी इतका मोठा खटाटोप केलेला पाहायला मिळतोय. काय अभूतपूर्व या स्पर्धेचे पर्व आपण अनुभवले. तिसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय. इथून मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फलंदाजाला सरप्राईज केलंय. सरप्राइजेस हे नेहमी इंटरेस्टिंग असतात आणि ते चित्र मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. आकाश ठवसाळकरने पुन्हा एकदा फलंदाजी गोलंदाजी या बळावरती सर्वांना इम्प्रेस केलंय. फलंदाजी करत असताना 100हून जास्तीच्या धावा, गोलंदाजी करत असताना 8 ते 9 विकेट सातत्यपूर्ण प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या. टू बी कंटिन्यूड हा प्रवास राहिलाय. मोठा फटका, शेवट गोड करण्याचा प्रयत्न. मानसीताई मैदानाच्या आत मुख्य मंचावरती आलं म्हटल्यावरती त्यांच्या आगमनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी लगावलेला हा षटकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. वीरनाथबाच्या लाडापोटी ठेक, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. एका षटकाच्या सांगती अखेरीस चित्र बदललंय. पहिल्या 5 चेंडूंवरती 6 धावा होत्या. एका षटकाची सांगता झाली, 12 धावा धावफलकावरती लागल्या. बघा आज अधिकचं वेगळं पारितोषिक लगावण्यात आलं होतं. सन्माननीय वीर अभिराज दळवी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर प्रेक्षक आयवा कॅच पकडतील तर त्यांना ते 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अंकुशजी पाटील यांना ही संधी होती, त्यांच्यापर्यंत चेंडू आला होता, मात्र त्यांनी कॅच न पकडण्याचा निर्णय घेतला. स्वागत करूया इथून मात्र आपण अर्थातच मिस्टर IPL, मिस्टर परफेक्शनिस्ट, भारतातील मराठी समालोचनाचा दर्जा उंचावणारे कुणालजी दाते सर यांचं आपण स्वागत करूया. वेलकम सर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम सुस्वागतम. मैदानाच्या एका बाजूला शंभूराजे वॉरियर संघ तर दुसऱ्या बाजूला 7 स्टार थळ संघ पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल कामार्ले संघाने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, सगळं काही चांगलं चालू आहे. असं वाटत असताना दुधात माशी पडावी अशी परिस्थिती झाली, कारण पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार 7 स्टार थळ संघाच्या उपयुक्त धावफलकांमध्ये ऍड करणारा पाहायला मिळाला. 12 ही धावसंख्या, 1 फलंदाज बाद. दुसऱ्या षटकासाठी विनय पाटील गोलंदाजीसाठी आलाय. विनयच्या गोलंदाजीवरती आसमान दाखवलंय, बुलंदी, टोले जंग फटका. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास आता सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवासाचा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. स्वागत केलं गेलंय. इथून मात्र विनय पाटील घोटवडे विभागातील खेळाडू त्याचं स्वागत केलं षटकाराने. त्याला सांगितलंय तू आता मात्र सेमी फायनलच्या रायव्हलरी मध्ये आहेस आणि महेश पाटीलच्या बॅट मधून लगावलेला षटकार इरादा स्पष्ट करणारा आहे. षटकारामुळे सांघिक धावसंख्येला आता मात्र चांगलाच आकार मिळेल. 18 ऑन स्कोर बोर्ड. महेश पाटीलने सांगून दिलं शहाबाज या विभागाला बिलॉंग करत असताना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती तो का आलाय. चला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मिस टायमिंग फटका. जयेंद्र बळकवडे विकेटच्या पाठीमागे, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो 7 स्टार थळ संघाला लागलेला दुसरा धक्का. इथे आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. लोणारीच्या ग्राउंडवर बघा पूर्वीच्या जमान्यामध्ये एक तराजू असायचे.
त्यामध्ये एका बाजूला वजन टाकायला लागायचं, दुसऱ्या बाजूला ती वस्तू घेणार, त्याचा मोजमाप केलं जायचं. त्या पद्धतीने इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, हा सामना कोणत्या दिशेने जातोय हे काही अजूनपर्यंत समजत नाहीये. पहिलं षटक मैदानाच्या आत, इथून मात्र आपण पाहतोय प्रगती पथावरती संपलं आणि तदनंतर मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात केली षटकाराने आणि तदनंतर विकेट सुद्धा मिळाली आहे. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. विनयने मैदानाच्या आत चांगल्या प्रकारची कामगिरी केली. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो इथून मात्र विनय पाटील आला घोटवडे विभागातून येत असताना. चांगली गोलंदाजी केली आहे, विकेट प्राप्त केली. वेल डन, कौतुक करावं लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत, नवगावचा हा सुपुत्र 40+ हा खेळाडू आणि आजही तरुण खेळाडूला लाजवावी अशा पद्धतीचा कारनामा करणारा हा खेळाडू. अजूनही या स्पर्धेमध्ये 50 पेक्षा जास्तीच्या धावा खात्यामध्ये जमा केल्या आहेत. विनोद वाटकरे यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि इथून मात्र पाहतोय पंच हॅरी यांची अदाकारी. क्या बात आहे, वाईट डिलिव्हरी, एक्स्ट्रा स्वरूपातील धाव. दुसरं षटक मैदानाच्या प्रगती पथावर आहे. धावफलकावरती 19 धाव संख्या. बघा विनोद वाटकरे आल्यावरती ना थोडासा प्रेशर गोलंदाजावरती सुद्धा असतो, मनोवैज्ञानिक दबाव इथून मात्र पाहायला मिळतोय. त्यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू, बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क नाहीये. धावचित करण्याची नामी संधी. इथे काय घडणार? पंचांनी सांगितलं वेन इन डाऊट वाय टू टेक रिस्क, लेट्स गो टू दी थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी. जोपर्यंत डिसिजन येतोय आकाश, तोपर्यंत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असलेले मुंबई येथील सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य तेहजीम शेठ, तसेच आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल पुणे यांचे संस्थापक आणि एक सुप्रसिद्ध उद्योजक पुणे येथील सन्मान्य शिवलाल नाना धनकुडे आणि पुणे येथील माजी सरपंच सन्मान्य सिद्धार्थजी रणवरे यांचं वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमदार श्री महेंद्र दळवी साहेब आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करीत आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. स्वागत करूया सर्व मान्यवरांचे. आज फायनलचा 7वा दिवस आणि सोबतच 7वी रजनी. विद्युत प्रकाश झोतातील ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लक्ष ओढवून घेणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. तलवार क्रीडांगण खऱ्या अर्थानं वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचे ऐतिहासिक पर्व याच मैदानावरती खेळवले गेले. ही जर्नी, हा प्रवास हा प्रत्येकासाठी फार महत्वाचा आहे. म्हणजे बघा, साधारणपणे 3 महिने आधी या स्पर्धेची तारीख घोषित केली जाते आणि तदनंतर मात्र टप्प्याटप्प्याने मग पहिले तर या क्रीडांगणावरती डागडुजी केली जाते. तदनंतर कालिदास डेकोरेटर्सना बोलवलं जातं. तदनंतर समालोचकांची निवड होते. तदनंतर संपूर्ण संघांची मीटिंग होते. तदनंतर ऑक्शन प्रक्रिया होते. एक प्रोसेस असते आणि ती प्रोसेस मध्ये MD फाउंडेशन यांच्या मॅनेजमेंटचं, त्यांच्या एक्झिक्युशनचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक केलं गेलं पाहिजे. रात्रीचा दिवस करून इथे मात्र ही स्पर्धा पार पडली गेली. बघा, इथून मात्र दूध का दूध, पाणी का पाणी, यही है मैदान की जबानी. इथे आपण काय पाहिलं, तिसऱ्या पंचांनी इथून मात्र स्पष्ट केलं की हा खेळाडू नॉट आउट आहे. तर का आधीच लावण्यात आले होते की हा खेळाडू नाबाद असू शकेल आणि त्या दिशेने शिक्कामोर्तब सुद्धा करण्यात आलाय. 20 ऑन स्कोर बोर्ड. विनोद वाटकरे पहिल्या चेंडूवरती थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. कशी बशी स्ट्राईक रोटेट केली आहे आणि आता मात्र प्रसाद पाटील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळणार आहे. 7 स्टार थळ संघाचा. यावेळेला बघा, हा 8वा अजुबा मैदानाच्या आत भिंगरी प्रमाणे हा चेंडू जणू काही वलय प्राप्त करतोय. क्षेत्ररक्षकांना अक्षरशः थैथया नाचायला भाग पाडतोय अशा पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला. अगदी पुन्हा एकदा पहिल्या वेळेला हा फटका सहज सोपा वाटला, तदनंतर मात्र चेंडूने वलय प्राप्त केलेले पाहायला मिळते. दुसरं षटक मैदानाच्या आत आणि इथून मात्र विनयचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा
केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी सुखावणार आनंददायी आहे. यावेळेला ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, पण त्याचा स्वीकार करता आला नाहीये. पंचांनी इथे मात्र पुन्हा एकदा आपली अदाकारी दाखवली आणि चेंडू नो बॉल असल्याची घोषणा केली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा इथून मात्र बहाल केल्या जाणार आहेत. 23 धावसंख्या. इथून मात्र फलंदाजाला लायसन्स परवाना दिला जाणार आहे की मैदानाच्या 360 डिग्री तुम्ही कुठेही फटका खेळू शकता, आणि त्यासाठीच हे दिलं गेलेलं लायसन्स आपण अनुभवतोय. एक अभूतपूर्व स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली आणि तदनंतर मात्र या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. फ्री हिट साठीचा हा चेंडू आणि स्ट्राईक एंड वरती खारीपाट विभागातील वन ऑफ द लेजेंडरी प्लेयर अर्थातच प्रसाद पाटील पाहायला मिळतोय. इथे बघा फ्री हिटच्या चेंडूवरती सुद्धा फलंदाजाला स्ट्रगल करावा लागतोय. यावरून समजतंय काय, तर विनय पाटीलच्या गोलंदाजीचा बोलबाला, त्याचा तेच तर्रारपणा, त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला डॉमिनेटिंग कामगिरी त्याने मैदानाच्या आत स्पष्ट केली आहे. माइंडसेट स्पष्ट आहे, अभी नहीं तो कभी नहीं, हीच ती वेळ आहे जिथे मला संघासाठी संपूर्ण समर्पण करायचंय. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. यावेळेला जयेंद्र बलकवडे त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, मोठा मासा लागलाय गळ्याला. फलंदाज प्रसाद पाटील बॅक टू दी जगा. खेळाडू लावतील लाग, एलो नारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. खेळवीर दमदार आमदार, काश्मीर प्रीमियर लीग. एक अभूतपूर्व स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये क्षणाक्षणाला रंग बदलावं अशा पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आत उपलब्ध झाली आहे. जयेंद्र बलकवडे या ठिकाणी उपस्थित होता. पंचांनी इथून बघा इशारा दिलाय. अर्थातच या स्पर्धेतील वन ऑफ दी बेस्ट एलिमेंट अर्थातच चॅलेंज ओव्हरला होईल सुरुवात. इथून या चॅलेंज ओव्हरचा अर्थ काय, तर दोन्ही संघांना 50-50 ही अपॉर्च्युनिटी दिली जाईल. म्हणजे काय, तर इथून फलंदाजी करणाऱ्या संघाला 10 धावांचं चॅलेंज देण्यात येईल. या 10 धावा जर फलंदाजी करणाऱ्या संघाने पूर्ण केल्या तर 5 धावांचं बोनस तुम्हाला मिळेल. अन्यथा टोटल मधून 5 धावा वजा सुद्धा करण्यात येतील. याची आपण दखल घेऊयात. ही चॅलेंज ओव्हर म्हणजे ना दुधारी तलवार आहे. फलंदाजी चांगली झाली तर ठीक, अन्यथा गोलंदाजांचा बोलबाला राहिला ना तर मात्र तुम्हाला बॅकफुट वरती सुद्धा ही चॅलेंज ओव्हर घेऊन जाऊ शकते. आणि तिसऱ्या षटकासाठी कोण आलाय, MVP मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर अर्थातच आकाश तवसाळकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपण पाहतोय. चॅलेंज ओव्हर मधील पहिला चेंडू विनोद वाटकरेच्या बॅट मधून मिस टायमिंग फटका. निर्जय स्थळी चेंडू जाण्याची दाट शक्यता, मात्र काय कॅच पकडली आहे मित्रा, तू मॅच पकडली आहे. व्हॉट अ फंटॅस्टिक एफर्ट्स. संपूर्ण समर्पण म्हणजे काय हे कामारले संघाने आज दाखवून दिले. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. इलाक्यात हाय चर्चेत बोले तो एकदम से. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, बोले तो एकदम से. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. षटक क्रमांक 3 आलं, आकाश तवसाळकर आलाय. मग विकेट आलीच पाहिजे हे आतापर्यंत जणू काही इक्वेशन राहिले. त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी, त्याचं कर्णधार पद सर्व काही जबरदस्त पाहायला मिळालंय. कौतुकास पात्र. कौतुक करूया त्या क्षेत्ररक्षकाचं. अक्षय पाटील वरसोली या विभागातून बिलॉंग करत असताना शरीरयष्टी बघितलं ना तर हा एवढा धावेल का हा एक प्रश्न पडतो. मात्र त्याने दाखवून दिलं की जसं दिसतं तसं नसतं. त्याने सराव करत असताना घेतलेले ते एफर्ट्स त्याने मैदानाच्या आत दाखवून दिले. कारण प्रत्येकाला आपला बेस्ट परफॉर्मन्स दाखवण्यासाठी हीच ती बेस्ट वेळ आहे. वळियात मैदानाच्या जिथे आपण पाहतोय धावफलकावरती 23 धावसंख्या लागली आहे.
तिसरं षटक मैदानाच्या आत प्रगती पथावरती आहे. सेमी फायनलची लढत आहे. फायनल मध्ये प्रवेश केला तर तुम्ही पोहोचणार आहात अर्थातच 5,55,555च्या अगदी जवळ. बक्षीस मात्र तुम्ही जरूर ठरलाय, मात्र प्रत्येकाला विजयश्री व्हायचं असतं. यावेळेला स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अक्षय त्या ठिकाणी तैनात होता. पुन्हा एकदा चांगले एफर्ट्स दाखवतोय. वेल डन. कौतुकास पात्र कामगिरी मैदानाच्या आत प्रदर्शित करतोय. तिसरं षटक मैदानाच्या प्रगती पथावर आहे. 7 स्टार थळ संघ आज मैदानावरती उतरत असताना कमालीची कामगिरी करतोय. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने नाही गेला, मात्र सुरुवातीला प्रसाद पाटीलने चांगली सुरुवात निर्माण करून दिली आहे. मात्र या चॅलेंज ओव्हर मध्ये कुठेतरी आपण बॅकफुट वरती जातोय याचा विचार करावा लागणार आहे. कारण पहिल्या 2 चेंडूंमध्ये केवळ आली आहे 1 धाव आणि आपण 1 विकेट सुद्धा गमावली आहे. त्यामुळे उर्वरित 4 मध्ये 9 धावांची आवश्यकता. हे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे, हे विसरून चालणार नाही. यावेळेला खोलवर टप्पाचा चेंडू. पुन्हा एकदा विचारलेल्या या कठीण प्रश्नाचं फलंदाजाकडे उत्तर नाही, हेच पाहायला मिळालंय. कौतुक करूया पुन्हा एकदा आकाश तवसाळकरच्या निष्णातपणाचं, माइंडसेटचं आणि त्याच्या धाडसी वृत्तीचं सुद्धा. मोठ्या मॅच मध्ये कुठलाही प्रेशर न बाळगता आज मैदानावरती कुठल्याही गोष्टीचा विचार न करता चांगलं प्युअर क्रिकेट खेळायचंय, 100% योगदान द्यायचंय आणि त्यासाठी संपूर्ण समर्पण पाहायला मिळालंय. कौतुकास पात्र कामगिरी मैदानाच्या आत प्रदर्शित केली आहे. यावेळेला फलंदाजीसाठी विक्रम आलाय. विक्रमच्या बॅट मधून सुद्धा तितकंस कनेक्शन चांगलं नाहीये. 21व्या शतकामध्ये आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमात खूप पुढे आलोय. कनेक्शन बरेचसे चांगले जुळले गेले. 4G मधून 5G मध्ये आलो. जपानने 6G चे सुद्धा इथे मात्र सेशन्स घ्यायला सुरुवात केली. आता बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन तितकं चांगलं सुरळीत असणं ही काळाची गरज आहे. अन्यथा 7 स्टार थळ या संघाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. 4 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा आल्यात. मोठा फटका येणार का? वेगवान गोलंदाजी आहे, ते सर्रार मारा आहे. फलंदाजासोबत विकेट किपर सुद्धा इथे मात्र बीट होताना पाहायला मिळालंय. 22 स्वरूपातील ही धाव धावफलकावरती ऍड होणार आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॉल यष्ट्यांना लागला होता का? लागला होता, बेल्स पडली नाही. कधीतरी अशा पद्धतीच्या गोष्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा घडतात. नशीबाची बात आहे, नसीब की बात आहे असं जे म्हटलं जातं ना, हीच ती परिस्थिती. रोशन पाटील स्ट्राइक एंड वरती होता आणि मग अशातच चांगली कामगिरी मैदानाच्या आत प्रदर्शित केली आहे. तिसरं षटक मैदानाच्या आत असताना आकाश तवसाळकरने पुन्हा एकदा आपल्या करिअर मधील सर्वोत्तम स्पेल घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट घेतली, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय. वेल डन, व्हेरी वेल डन. मला गोलंदाजी कुठे करायची आहे अर्जुनाप्रमाणे त्याने निशाणा साधलाय. विकेट टू विकेट गोलंदाजी, यॉर्कर लेन, तो क्रशिंग गोलंदाजी मैदानाच्या आत प्रदर्शित केली आहे. तिसऱ्या षटकामध्ये केवळ खर्च केल्या 5 धावा. याचा अर्थ काय? अंकगणित तज्ञ बाळकृष्ण दर्णे गुरुजी आमच्या समवेत आहेत. ते म्हणतायत चॅलेंज ओव्हर कंप्लीट झाली नाहीये, त्यामुळे धावफलकामधून 5 धावा मायनस सुद्धा केले जाणार आहेत. 23 धावा धावफलकावरती लागलेत. 3 षटकांची सांगता झाली. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत पाहायला मिळते आणि आपण अर्थातच स्वागत करूयात मिस्टर IPL कुणालजी दाते सर यांना सुद्धा. सर, वेलकम टू द वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. धन्यवाद आकाश. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या आजच्या शेवटच्या दिवसामध्ये, जिथे आज 2 सेमीफायनल, एक प्रेक्षणीय सामना आणि एक अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यापैकी पहिला सेमीफायनलचा सामना सुरू झालाय. शंभूराजे वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध 7 स्टार थळ या 2 टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर सेकंड सेमीफायनल मिहिर तनिष स्पोर्ट्स झालखंड आणि त्यांच्या विरुद्ध लक्ष्मी रिसॉर्ट साखर कोलीवाडा असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ज्या उत्कंठा आहेत त्या शिगेला पोहोचलेल्या होत्या आणि आता
नक्कीच आपण अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत या क्रिकेटच्या महासंग्रामात. आणि अरे त्यातल्या त्यात ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय. ड्रिंक्स मैदानामध्ये आहेत आणि वीर सध्या त्या ड्रिंक्स व्हॅन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेवर सगळ्या भारताच्या नजरा आज खेळलेल्या आहेत. कारण ही जी स्पर्धा आहे दरवर्षी एक वेगळे मापदंड सेट करणारी स्पर्धा आहे. चर्चा या स्पर्धेची अखंड भारतभर होते आणि त्यातल्या त्यात अलिबागच्या क्रिकेटला, रोहा, मुरुड आणि अलिबाग या तालुक्यातील क्रिकेटरला एक हक्काचं व्यासपीठ आपले दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी दिलंय आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने दिलं. आणि त्याचमुळे आपण चर्चा करतोय या स्पर्धेची, जिथे आज एक प्रेक्षणीय सामना, ज्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये रेस्ट ऑफ इंडिया आणि बेस्ट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या विरुद्ध या तलवार क्रीडांगणामध्ये खेळणार आहेत. मग काय, तोही सामना तेवढाच महत्वाचा ठरेल. मागच्या वर्षी जो प्रेक्षणीय सामना होता कमालीचा गाजला, याही वर्षी प्रेक्षणीय सामना कमालीचा गाजणार आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर या, आपली जागा आताच बुक करा, कारण यानंतर कुठल्या स्टँड मध्ये तुम्हाला जागा मिळणार नाही संध्याकाळच्या सत्रामध्ये. परंतु या वर्षीचं जे नियोजन आहे, या वर्षीचं नियोजन खतरनाक केलंय. महेंद्र शेठ दळवी जे आमदार आहेत आणि त्यांचे जेवढे काही कार्यकर्ते या स्पर्धेची जबाबदारी घेऊन पुढे आलेले आहेत, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. सेमीफायनलची मॅच 6 वाजता ऍज पर लॉर्ड्स, बरोबर 6 वाजता मॅच सुरू झाली आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण सगळ्यात शेवटच्या दिवसात सामने बरोबर वेळेवर होणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं कुठलीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. वळीत मैदानाच्या आत रोहित पाटील आले गोलंदाजीसाठी. उलट स्वरूपातील चेंडू यावेळेला मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळलाय जरूर. डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना राजा त्या ठिकाणी तैनात आहे. राजाने बऱ्याच वेळेला प्रजेला खुश केलंय. असं क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं, त्या स्टँडर्डचं त्याचा आपण नेहमी अनुभवलंय. नक्कीच फिल्डिंग सगळ्यात महत्वाची ठरणारच आहे. फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. काय कॅचेस पकडल्यात सध्या फिल्डिंग करत असताना सगळ्याच फिल्डर्सनी, शंभूराजे वॉरियर्स टीमच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी कौतुक व्हायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर फलंदाजाने थोडीशी आराखिरी केली. 4 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत आणि त्यातल्या त्या चॅलेंज ओव्हर मध्ये ते चॅलेंज कंप्लीट करता आलेलं नाहीये आणि त्याचमुळे संघ थोडासा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. 7 स्टार थर्ड, परंतु हा जो संघ आहे 7 स्टार कामगिरी नेहमीच 5 स्टार करत आलाय आणि आजही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. आज पाहूया ते कसा खेळ करतात. नो बॉलचा निर्णय इथे येतोय. नो बॉल कळवण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. वेस्ट आय नो बॉल आणि त्यामुळे पुढचा बॉल असणार आहे आता फ्री हिट. नाही बघा ना, इथून तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. वेन इन डाऊट तिसऱ्या पंचांकडे गेले आणि तदनंतर मात्र 7 स्टार थर्ड संघ म्हणेल पदरी पडला आणि पवित्र झालं. फ्री हिट साठीचा हा चेंडू आहे. इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होणार का? आणि मोमेंटम शिफ्ट करणारा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित पाटील सज्ज झालाय. जिथे लोकल बॉय रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहे. थळ या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, ज्याने सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलंय. मग त्याचे 3 चेंडूंवरती 3 ते षटकार अजूनही आठवत आहेत. त्याने खेळलेली ती इनिंग, त्यामुळे संघाला मिळालेले तो विजय हा सुद्धा एक नेहमी चर्चेचा विषय राहिलाय. आणि त्यातच फ्री चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित पाटील. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक फंबल जरूर झालाय, मात्र तदनंतरचं केलेलं कमबॅक, त्याचे ते रिफ्लेक्शन्स, गेमला रीड करण्याची ॲबिलिटी हे दाखवून देण्यात आली आहे. केवळ एका धावेवरती समाधान. याच गोष्टीची मी चर्चा करतोय की फिल्डिंगचा जो दर्जा आहे तो खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग चांगलीच केली आहे शंभूराजे वॉरियर्स या टीमने आणि त्याचमुळे जे फलंदाज आहेत त्यांना मुक्तपणे फटके खेळताही आलेले नाहीयेत. कॅचेस चांगल्या पकडल्यात आणि स्लॉक करत असताना फक्त एकच धाव या फटक्यावर मिळाली आहे बॅटरच्या खात्यामध्ये. आता विक्रम सध्या स्ट्रायकर एंडला 4 बॉलमध्ये 4 केलेत. बघा यावेळेला पुन्हा एकदा मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. जी मराठीवरील अस्मिताने सांगितलं होतं शोधलं की सापडतं, मात्र इथे फलंदाज शोधण्याचा प्रयत्नच करत नाहीयेत, किंबहुना गोलंदाज ते करून देत नाहीयेत. ही दयनीय अवस्था, हे कटू सत्य स्वीकारावं लागेल. 27 धावात 4 फलंदाज बाद झाले. हो, खतरनाक गोलंदाजी सुरू आहे. जास्त हातच उघडू दिलेले नाहीयेत फलंदाजांना. तो दबाव सातत्याने बनवलाय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. इथे बघा मोठ्या फटक्याच्या शोधात होते, ज्याची चर्चा करण्यात आली. लोकल बॉय रोशन पाटीलने पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये असताना ताकदीचा वापर केला गेला आणि पुन्हा एकदा पंचहारी आपली अदाकारी पेश करतायत. चेंडू सीमारेषा पार, षटकार. तालुका रायगड जिल्ह्यामध्ये
ठरलेत नंबर वन, नंबर वन. खतरनाक शॉट स्लॉक केला आणि बरोबर स्लॉट मध्ये टाकलेला बॉल त्याला दिशा दिली. प्रचंड ऊर्जा झोकल्याने 6 धावा वसूल केल्यात. बघा यावेळेला कमबॅक फार महत्वाचा आहे. आधीच्या चेंडूवरती काय झालंय विसरून जा, शून्यापासून सुरुवात करा आणि तेच रोहितने मैदानाच्या आत करून दाखवलंय. षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक पुन्हा एकदा संघाला गाडी रुळावरती आणणारी गोलंदाजी मैदानाच्या आत. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आणि शांत ठेवले फलंदाजाला. जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर तुमच्याकडे हा स्टॉक बॉल पाहिजे. ते इथे दाखवलंय गोलंदाजी करत असताना रोहितने. यावेळेला बघा ऑप्शनच्या बाहेर पंचांची अदाकारी एखाद्या डान्सरला सुद्धा लाजवावी अशा पद्धतीचे त्यांचं ते स्ट्रेचिंग पाहायला मिळतोय. वेल डन हॅरी सर. वाईट चेंडू इथून आलाय, परिस्थिती थोडीशी वाईट सुद्धा पाहायला मिळते. एका धावेसाठी इथून मात्र झगडावं लागतंय. धावफलकावरती बदलाव 34 धावा. चला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. यावेळेला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, एक धाव सहजपणे पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सायंकाळची वेळ आहे, गार्डन मध्ये जसं फिरावं ना त्या पद्धतीने ही शतपावली पूर्ण करण्यात आली आहे. 36 धाव संख्या. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. शतपावली रात्री जेवल्यानंतर पूर्ण केली जाते आणि इथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. डबलच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. पॉइंटला फिल्डर होता, त्याच्याबरोबर डाव्या बाजूने बॉलला दिशा दिली आणि तिथून त्या 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट धावा इथे जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वेळेला मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून आलाय सुमधुर आवाज. षटकार. तुम्हीच ठरलेत नंबर वन. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. हे लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. हे दमदार असते प्रीमियर लीग. खराब आहे. पुढे टाकलेला बॉल आहे आणि त्यामुळे स्लॉट मध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. बॉल सरळ जाईल डाऊन दी ग्राउंड आणि स्ट्रेट बॅटने उचललाय. काय फटका होता. चांगला टायमिंग इथे पाहायला मिळालं. विक्रम याच आणि रोशन याच फटक्यांसाठी जाणला जातो. रोशनच्या बॅट मधून हा एक चांगला फटका आणि त्यानंतर अंपायर हॅरीची अदाकारी आणि त्यातल्या त्यात आता 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 42 धावा. हे षटक महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये जर 15 धावा आल्या तर मी म्हणेन नक्कीच 7 स्टार थळ चांगली कामगिरी करू शकतो. चांगलं कमबॅक होईल. या पहिल्या सेमी फायनल मध्ये आणि थेट प्रवेश मिळेल फायनल मध्ये, जिथे 5,55,555 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यातल्या त्यात जो संघ मालक विजेता ठरेल या वर्षी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये त्याला महिंद्रा थार ही कार देखील दिली जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मारुती सुझुकी जिमनी ही देखील एक कार आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेवर अखंड भारताचं लक्ष आता वेधलं गेलंय. नाही नक्कीच कोणाची गतवर्षी सुद्धा ही महिंद्रा थार देण्यात आली होती. मागच्या वर्षी वचन दिलं, त्या वचनाची पूर्तता करत असताना मालिकावीर पारितोषिक म्हणून सुझुकी कंपनीची जिमनी सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. 42 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 42 धावा मी म्हणेन 7 स्टार थळ संघासाठी सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेनेची ही वाटचाल आहे. बघा हे स्क्रीनवरचे आपले दृश्य आपल्या नातवासोबतचे घालवले वापरलेले अर्थातच या ठिकाणी हे क्षण अनुभवले जात आहेत. वीर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवण्यात येते. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने विक्रमच्या बॅट मधून अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षकांकडून झाली आहे चुकी. चेंडू जाईल सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार. 4 धावा मिळत आहेत. बरोबर दिशा दिली. फुलरलिनचा बॉल होता आणि बरोबर बॅट मधून फटका. टायमिंग चांगलं होतं. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा खाली राहिला आणि बॉल सरळ सीमा रेषा पलीकडे इंडिया गेट झालाय. तिथे फिल्डर होता परंतु त्याच्या पूर्णपणे पाया खालून बॉल निघून गेलाय. धावा मिळताना दिसत आहे. 4 टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 46. 46 धावा. 4 फलंदाज बाद. बघा थळ संघासाठी या धावा फार महत्वाच्या आहेत. या धावा खऱ्या अर्थाने उत्तरार्धाचा टेम्पो सेट करतील. कारण थळ संघाकडे ज्या पद्धतीची बॉलिंग लाईनअप आहे ते फार महत्वाचं आहे. ऋतुराज भावी गोलंदाजी करतोय. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक विक्रमने दाखवून दिलंय. दबावामध्ये सुद्धा मला खेळता येतं. माझ्याकडचा अनुभव या ठिकाणी पणाला लावत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. इलाक्यात हाय चर्चेत बोले तो एकदम ते. सारे इलाक्यात हाय चर्चेत बोले तो एकदम ते. तुला
दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. थँक्यू. सुपर 16 मध्ये या 15 वर्षाच्या गोलंदाजाने खरोखर चांगली कामगिरी केली, परंतु आता सेमी फायनल मध्ये तो दबाव झेलू शकत नाही आणि त्याच्या विरुद्ध ते आक्रमण. परंतु आमच्या कार्यकर्त्याने एक चांगला झेल टिपलाय. 500 रुपयाचं पारितोषिक आहे वीर दळवी यांच्या वतीने. परंतु एक चांगलं टायमिंग आणि पंच मला वाटतं चर्चा करतायत टीव्ही अंपायर बरोबर सध्या तरी. परंतु चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. भव्य षटकार पाहायला मिळाला मिड विकेट रिजन मध्ये. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा षटकार सजवलाय. 50 अप अर्धशतक तर पूर्ण झालंय, परंतु पाहूया एक्झॅक्ट कुठली चर्चा पंच टीव्ही अंपायर बरोबर ती करतायत. ऋतुराज बाबी थोडासा मागणा ठरलाय. पहिल्या बॉलवर मिसफिल्डिंग चौकार, त्याच्यानंतर हा बॉल स्लॉट मध्ये टाकला, षटकार मारलाय आणि विक्रम आता नक्कीच विक्रम तोडण्याच्या तयारीत आहे. सुरुवात अडखळीत झाली होती. मी म्हटलं होतं त्यावेळेला 7 स्टार ने नेहमीच चांगला खेळ केलाय आणि हा स्थळचा संघ कमबॅक करेल आणि त्यांनी ते कमबॅक केलंय. आणि जर ही धावसंख्या 60च्या आसपास राहिली तर मात्र 12च्या सरासरीने अंडर फ्लड लाईट्स ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला जे ट्रान्झिशन असतं अशा परिस्थितीमध्ये धावा चेस करणं एवढं सोपं नाहीये. नाही बघा ना, ही 34 धावांची पार्टनरशिप 7 स्टार थळ संघासाठी अत्यंत आवश्यकता होती. रोशन आणि विक्रम या जोडीने जणू काही संजीवनी मैदानाच्या आत आणली आहे 7 स्टार थळ संघाकडे. मी आधी सांगितलंय बॉलिंग लाईनअप कमालीचा आहे आणि मग अशातच या एक्स्ट्राच्या धावा किंबहुना शेवटच्या षटकामध्ये जितक्या धावा करता येतील तेवढा प्रयत्न इथून मात्र केला गेलाय. 50 धावा मी म्हणेन सन्मानजनक धावसंख्या डेफिनेटली उभी राहिली आहे. इथून मात्र एक टीम मीटिंग घेतली गेली आहे. 3 तालुक्यातून वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या गल्लीतून वेगवेगळ्या चौकातून एकत्रित येऊन हे खेळाडू आज मैदानाच्या आत पुन्हा एकदा प्लॅन करतायत, एक्झिक्युशन करतात. काय घडलं काय बिघडलं याबद्दल चर्चा सुद्धा करताना पाहायला मिळत आहे. फ्रंट फुट नो बॉल इथे चेक केला जातोय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे फ्रंट फुट नो बॉल चेक करण्यासाठी आणि त्याचमुळे डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. पाहूया पीसीआर रूम प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये हा डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया थोड्याच वेळात निर्णय येईल. वेगवेगळे अँगल्स तपासले जातील. एक्झॅक्ट गोलंदाजाचा ज्यावेळेला डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये आला त्यावेळेला पाय तो त्या लाईनच्या मागे होता की पुढे होता या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. रिलीज करत असताना पायाची पोझिशन काय होती या सगळ्या गोष्टी अंपायर चेक करतील आणि त्यानंतर तो निर्णय आणि मग त्यानंतर स्लो मो मध्ये ऍक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीनवर येईल. परंतु हा जो फटका आला हा महत्वाचा फटका आहे. या धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात 7 स्टार थळ साठी, कारण डेथ ओव्हर मध्ये भैरवीच्या षटकामध्ये महत्वाची फलंदाजी सुरू आहे. पाहूया ऍक्शन रिप्ले. हा बॅक अँगल सध्या दाखवला गेलाय. निर्णय काय येतोय टीव्ही अंपायरचा. ज्या पद्धतीने फ्रंट फुट पडला त्यानंतर मात्र आपण पाहतोय शूजचा जो भाग होता तो हिस्सा होता तो मागे आहे त्या लाईनच्या. हेच टीव्ही अंपायरने ओळखलं आणि त्याचमुळे फेअर डिलिव्हरी योग्य बॉल आहे असं कळवलंय. पहिल्या 2 बॉलवर धावा आल्या 10. नाही बघा ना, इथून मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालाय. 7 स्टार थळ संघाने आता मात्र सीट बेल्ट बांधलेत, ड्रायव्हिंग सीट वरती बसलेत, गिअर चेंज केलंय, एक्सलेरेशन वरती पाय दाबलाय आणि इथून मात्र मॅचला ज्या दिशेने वळवता येईल, स्वतःला ज्या दिशेने जायचंय त्या मार्गपथावरती पाहायला मिळत आहेत. विक्रम स्ट्राईक एंड वरती आहे. सासवणे विभागातील हा खेळाडू यावेळेला पुन्हा एकदा या 15 वर्षीय खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. हो, एक्सप्रेस बॉल होता, भरपूर वेगाने टाकलेला बॉल होता. नक्कीच वय कमी आहे परंतु तो एक्सपिरियन्स जो आहे याच लीगच्या माध्यमातून तुम्हाला येईल. हळूहळू तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी करत करत प्रकाश झोतात याल आणि म्हणून तर हे सगळ्यात मोठं हक्काचं व्यासपीठ या परिसराचं नेतृत्व आदरणीय महेंद्रजी दळवी यांनी तुम्हाला दिले. बघा यावेळेला सफल झालेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. आज वडिलांचा मान, स्वाभिमान, अभिमान उंचावावी अशा पद्धतीची कामगिरी ऋतुराज रुपेश बाबी आज मैदानाच्या आत पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय. वडिलांना आनंद वाटवावा अशी कामगिरी करत असताना, संघ अडचणीत असताना आणखीन एक विकेट. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. काय गोलंदाजी केली आहे. ऑफ कटर बॉल होता, पडल्यानंतर स्लाइटली आतमध्ये येणार आणि रिस्ट पोझिशन खूप चांगली होती गोलंदाजाची. ज्या पद्धतीने त्याने हा बॉल टाकला बरोबर थोडासा आतमध्येला ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली आणि विकेट किपरने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज बाद होतोय. जेवढे लाईन ताणतो ना त्याच्यामुळे तो ऍक्शन
5वं षटक सुरू आहे. अंतिम षटक 5 षटकांची ही सेमीफायनल तुम्ही अनुभवताय. 52 धावा फलकावर लागल्यात आणि सध्या कमबॅक झालाय ऋतुराजचं. मागच्या 2 बॉलवर त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट आहे, 1 डॉट आहे. नवीन फलंदाज प्रकाश हालेखाना आला काय, प्रकाश हालेखाना गेला काय समजलं सुद्धा नाही. वेल डन. आणखीन एक फलंदाज बाद. आहे बोलतो एकदम क्लास बोलतात सारे त्याला होती एंट्री उसकी जगात पैठण नावाची आहे हो का. धन्यवाद डीजे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं औचित्य साधून आज पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक फायर ब्रँड नेत्या सन्माननीय ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांचं शुभ आगमन व्यासपीठावर होत आहे. सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण आसनस्थ व्हावं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक प्रमुख नेत्या आणि झाशीची राणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षा, महिलांच्या मुद्द्यावर नेहमी जोरदार आवाज ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उठवला जातो, अशा सन्माननीय ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे व्यासपीठावर विराजमान झालेल्या आहेत. सहर्ष स्वागत आहे ताई. रुपाली ताईंचं आगमन झालं आणि त्याच दरम्यान इथे हॅट्रिक देखील आली आहे. गोलंदाजाने कमाल केली आहे. पहा, ताईंचं आगमन, गोलंदाजाची हॅट्रिक. नावाची आहे हो का, पैठण नावाची आहे हो का. होती पिता पाहुणा घेण्याची जमती वाटीचा पाहुणा घेण्याची जमती भे. आभार आहेत डीजे. आभार आहेत. तसेच ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांच्या समवेत सन्माननीय संगीताताई तिवारी मॅडम, माजी नगरसेविका पुणे महानगरपालिका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय संगीताताई तिवारी मॅडम यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. विनंती करेन आमदार साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांचा यथोचित मानसन्मान वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावर करावा ही विनंती आहे. रुपालीताई ठोंबरे, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती आहे. मित्र हो, आता जी रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 21 जागांवर यश मिळालं आणि त्या 21 जागांपैकी जवळजवळ 15 ते 16 जागा महिलांच्या माध्यमातून लढवल्या गेल्या आणि त्या यशस्वीरित्या त्या ठिकाणी निवडून आल्या. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांच्या प्रश्नांवर दाद मागणाऱ्या एक फायर ब्रँड नेत्या सन्माननीय ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होत आहे. दोन मिनिटं थांबा. VIP मोमेंट होऊ दे तुमचा, पुकार तुम्ही 2 मिनिटं. तसेच रुपालीताई ठोंबरे यांच्या समवेत आज या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय संगीताताई तिवारी यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर संपन्न होत आहे. कर्तबगार महिला म्हणून नेहमीच आपण ज्यांचा उल्लेख करतो, अशा या महाराष्ट्राच्या रणरागिणी ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे पाटील आणि संगीताताई तिवारी. अलिबाग नगरीमध्ये सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच ज्येष्ठ कामगार नेते सन्माननीय दीपकजी रानवडे साहेब यांच्या अर्धांगिनी
यांचा देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. तसेच या प्रीमियर लीगला शुभाशीर्वाद देण्यासाठी मुंबईहून विशेषतः उपस्थित असलेले सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय तेहजीम शेठ यांचं देखील स्वागत व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. त्यांच्या समवेत पुणे येथील उद्योजक आणि आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक सन्माननीय शिवलाल नाना धनकुडे यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल. तसेच पुणे येथील माजी सरपंच सन्माननीय सिद्धार्थजी रनवरे यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर संपन्न होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तसेच नाणेफेकीचा कौल पुढील सामन्याचा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आकाश, आपण टॉस बॉक्स जवळ चला. चेक चेक चेक. हालो, हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये दोन्ही संघांचे कर्णधार माझ्या डाव्या बाजूला मिहिर आणि तनिष स्पोर्ट झारखंड संघ, तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी रिसॉर्ट साखर कोळीवाडा संघ असणार आहे. सन्माननीय शिवलाल नाना धनकुडे साहेब, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तसेच सिद्धार्थजी रनवरे साहेब, आपण देखील सन्मानाचा स्वीकार करावा विनंती आहे. तसेच विनंती करतोय सन्माननीय तेहजीम शेठ, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल, आपण कृपया टॉस बॉक्सकडे मार्गक्रमण करायचं आहे. त्यांना टॉससाठी घ्या, टॉससाठी घ्या. हां, तुम्ही चला. चांगली फिल्डिंग मोहिबची आणि सुमेध पहिलं षटक हाताळतोय. सुमेध पत्रे, पहिला डाव 52 धावा फलकावर लागल्या. 53चं टार्गेट आणि 53च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना शंभूराजे वॉरियर्स पहिल्या बॉलवर 2 धावा. हा बॉल सर विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. पहिली सेमी फायनल तुम्ही अनुभवताय. शंभूराजे वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात 7 स्टार थळ पहिली बॅटिंग केली. 7 स्टार थळ या टीमने धावा केलेल्या 52 चॅलेंज ओव्हर मध्ये त्या धावा आलेल्या नव्हत्या. त्याचा फटका चांगलाच बसलाय, परंतु कौतुक व्हायला पाहिजे ऋतुराजचं, ज्याने शेवटच्या ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतलीये. काय गोलंदाजी केली, 15 वर्षाचा मुलगा छाप सोडतोय या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये. कौतुक व्हायला पाहिजे. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्र क्रिकेटचं पाहायला मिळालं. बॅटची आतमधली कडा घेत असताना शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल थांबवलाय. एक धावळते. चेक. थँक्यू सो मच. दरम्यानच्या कालावधीमध्ये सन्मान्य तेजिमजी शेख साहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत. मुंबईमधील एक उद्योजक, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कॉल ऑल राईट. इथून मात्र डिसाइड केलं जाईल कॉल कोणाचा असेल. येस, इथून मात्र झालकट संघाचा कॉल असेल. शेख साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे. टॉस या ठिकाणी आहे. झालखंड संघाचा कॉल असेल. येस सर. हेड मागितलाय आणि टेल पडलाय. शेवटी नशिबाची साथ आपण पाहतोय. इथून मात्र लक्ष्मी रिसॉर्ट साखर कोळीवाडा संघाच्या बाजूने लागलाय. येस, सर्वप्रथम काय स्वीकाराल? फिल्डिंग करू आम्ही. ऑल राईट, थँक्यू सो मच तेजिम शेख साहेब, थँक्यू सो मच. इथून मात्र नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय लक्ष्मी रिसॉर्ट साखर कोळीवाडा संघाच्या बाजूने, ज्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूयात कॉमेंट्री बॉक्स कडे, जिथे कुणालजी दाते सर आपल्याला जॉईन करतील. स्टे ट्यून. थँक्यू. धन्यवाद आकाश. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. शंभूराजे वॉरियर्स 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा सध्या फलकावर लागल्यात. आकाशवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील. सगळ्यात महत्वाचा खेळाडू विघ्नेशच्या बरोबरने पार्टनरशिप एक बिल्ड करायची आहे आणि सध्या पहिल्या षटकामध्ये सुमेध तो अनुभव लावतोय पणाला. चांगला गोलंदाज. परफेक्ट यॉर्कर. परत एक वेळा सरळ विकेट कीपरचा वेध घेणारा बॉल आहे. डॉट बॉल. दुर्वेश गन यांच्याकडून पारितोषिक आहे आकाशसाठी. जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि थायलंड वरून
या स्पर्धेचा आनंद घेतला जातो आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे प्रेम आहे या क्रिकेट पटूंवरचं. अनेक क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय अलिबाग या परिसरातले असतील, आपल्या आजूबाजूच्या परिसरातले असतील, वास्तव्याला बाहेर आहेत, परंतु ही जी स्पर्धा आल्यानंतर त्यांच्या नजरा या क्रिकेटच्या स्पर्धेवर नेहमीच असतात. अशी स्पर्धा आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. आज पहिला सेमीफायनलचा सामना जिथे 52 धावा झाल्या, 53च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे शंभूराजे वॉरियर्सला. 5 बॉलचा खेळ संपलाय. ओ लॅप स्वीप मारण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी, डिरेक्ट हिट लागला असता तर चित्र वेगळं, परंतु पहिलं षटक सुमेधचं चांगलं राहिलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शंभूराजे वॉरियर्स धावा आहेत बिनबाद 4. सावध सुरुवात आहे. कौतुक करावं लागणार आहे सुमेध पत्रेचं. धावफलकावरती कमी जरी धावा लागल्या असतील ना तरी सुद्धा इथून मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी, भेदक मारा, प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा आपण चांगलं आव्हान देऊ शकतो ही दाखवून देणारी गोलंदाजी मैदानाच्या प्रदर्शित केलंय. आपण आता मात्र वाट पाहणार आहोत तिसऱ्या षटकाची. दुधारी तलवार आहे. तिसरं षटक जर 10 धाव्या फलंदाजी करणाऱ्या संघाने नाही करू शकल्या तर मात्र 5 धावा मायनस सुद्धा होतील. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. रिक्वायर रन रेट 12.5 आहे, 12.25. आणि हे जे दुसरं षटक आता गोलंदाजीसाठी येईल अजय पवार. अलिबाग सिटी आणि आकाश तवसळकर सध्या स्ट्रायकर एंडला आहे. चौळचा हा खेळाडू ज्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतात. एक महत्वाचा खेळाडू आहे, मातब्बर खेळाडू आहे, धावा कराव्या लागणार आहेत. फिल्डिंग मध्ये पॉइंटला फिल्डर आहे, बरोबर पंचांच्या जवळ. एक गलीमध्ये एक शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात आहेत. एक मिड विकेट. सेकंड ओव्हर चा खेळ. पहिलं षटक संपलंय, फक्त 4 धावा, 12.25 सरासरी गाठायची आहे 53 पर्यंत पोहोचण्यासाठी. पुढच्या 4 ओव्हर मध्ये त्यात सगळ्यात महत्वाचं षटक असणार आहे. याच्या पुढचं चॅलेंज ओव्हरच्या स्वरूपात 10 धावांचं चॅलेंज. ते कंप्लीट केलं तर प्लस धावा वाढतात, नाही केलं तर मायनस होतात. त्याच्यामुळे त्या ओव्हर मध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला सामन्याला कलाटणी येते. सेकंड ओव्हर बॉल उडवलाय ऑन साइडला, प्रेक्षक म्हणून राहील तो खेळाडू. बॉल सीमा पार, सिक्सर. काय ते सेलिब्रेशन, जबरदस्त कामगिरी. बघा पहिल्या षटकामध्ये काही चेंडूंची वाट पाहिली गेली आणि तदनंतर मात्र ताकदीवरती स्वार होऊन आकाश तवसाळकरने आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी केली आहे. गुडविल इस्टॅब्लिश केलंय. वाईडिश लॉंगर आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान हा फटका होता आणि काय टायमिंग होतं पहा. तिथे जो फिल्डर होता तो पाहतच राहिलाय. एक बक्षीस आलंय आकाश. शंभूराजे वॉरियर्स संघाच्या फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी कीर्ती शहा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. 6 धावाल्या, टीमची धावसंख्या 10. चांगलं टायमिंग आकाश तवसळकरचं. खतरनाक शॉट त्याच्या बॅट मधून. आता दबाव असेल अजयवर, अजय पवारवर. तो दबाव झेलावा लागेल कारण मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय. फुल टॉस, फुल टोल वसूल केला जाईल. बॉल वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड, षटकार. दोन मारले, तिसरा सलग मारला तर कीर्ती शहा यांच्याकडून पारितोषिक आहे 3000 रुपयाचं. सन्माननीय कीर्ती शहा मॅडम, आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपला माफ कीर्ती करा शहा सर, या आपण कीर्ती शहा व्यासपीठावर. सर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा येईल का?
काय फलंदाजी सुरू आहे. आकाश, नाव आकाश आहे आणि बॉल आकाशात पाठवतोय. ही खासियत राहिली आकाशची. मी म्हटलं होतं हा एक आक्रमक बॅटर आहे आणि त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. खतरनाक खेळ. मागच्या 2 बॉलवर 2 सिक्सेस. टीमची धावसंख्या 16. तिसरा आला तर कीर्तिशाह सरांकडून पारितोषिक आहे 3000. बॅटच्या वर लागलाय, फिल्डर पासून थोडासा दूर. शॉर्ट कव्हर पॉइंटला बॉल तिथून टर्न झाला, नाही मिळणार धाव. आणि एकाएकी आपण शंभूराजे वॉरियर्सच्या डगआउट मध्ये जर पाहिलं तर श्वास थांबले होते. नाही बघा ना, अचानक मैदानाच्या आत जे काही क्षण होते ना, त्यावरून अपेक्षा केली जात होती की क्षेत्ररक्षकाने थोडेसे अधिकचे बेटर एफर्ट्स असू शकले असते. कदाचित आणखीन थोडे अलर्ट राहिले असते ना, तर ही कॅच सुद्धा होऊ शकली असती आणि या मॅचला कलाटणी सुद्धा मिळू शकली असती. ऋतुराज बाबी यांनी जे शेवटच्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली होती त्याच्यासाठी देखील कीर्तिबाई शाह यांच्याकडून पारितोषिक आहे ते 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ऋतुराजला ते दिले जातील या मॅच नंतर. परंतु सध्या आपण पाहतोय बॉल हवेत होता, पॉइंटच्या फिल्डरने स्टार्ट घेणं गरजेचं होतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेला तुम्ही पॉइंटवर फिल्डिंग करता त्यावेळेला स्टार्ट घेणं गरजेचं आहे. ते इथे दिसलेलं नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॅट मधून आवाज आला टक आणि त्याच्यावर मोहर लागली. टकाटक सिक्सर. व्हॉट अ स्ट्रोक. कमालीचा फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीचं टायमिंग साध्य केलं, ज्या पद्धतीने बॅकलिफ्ट आली, बॅटचा तो फ्लो आला. कौतुकास पात्र आकाश तवसाळकरने आज सर्वांची मनं जिंकलीत. 1 हँडेडली मॅचला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतोय. 3 मारलेले आहेत आतापर्यंत या ओव्हरच्या दरम्यान. आकाशने जसं नाव आहे तसं काम आहे. बॉल आकाशाला गवसणी घालणार आहेत, सरळ सीमारेषा पलीकडे धाडणार आहेत आकाश तवसळकर. थायलंड मधून देखील सध्या या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय आणि त्यामुळे दुर्वेश कन हे खुश असतील ज्या पद्धतीने आकाश ठोकतोय. मोठमोठे फटके त्याच्या पॅट मधून येत आहेत. खतरनाक बॅटिंग सुरू आहे, परंतु कमबॅक करावं लागेल अजयला. हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, रंगतो. विकेट आली तर दबाव येईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजे 7 स्टार थळचा. सामना संपलेला नाहीये, तुम्ही चांगलं टार्गेट सेट केलंय, तुम्हाला पाहिजेत विकेट्स. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. स्ट्रेटिश लॉंग ऑफ ठेवलाय. काव कॉर्नर सेट आहे डीप मध्ये, एक स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. शॉर्ट कव्हर पॉइंट गली मिड ऑन. हो परत एक वेळा पायात बॉल, पाठ टाकला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार.
आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे. देशा विदेशांमध्ये खेळणारे तारे सितारे या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. पंचांचा इशारा आलाय, तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. याचा अर्थ काय? चॅलेंज ओव्हरला होईल प्रारंभ. चॅलेंज ओव्हर म्हणजेच काय 10 धावांचं चॅलेंज. 10 धावा तुम्हाला करायच्या आहेत. धावा केल्या तर 5+ होतात, नाही केल्या तर मात्र मायनस. आणि त्याच्यामुळे या मॅचवर आणि या ओव्हरवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. परंतु टेलिकास्ट करणाऱ्या टीमचं मी कौतुक करेन. काय टेलिकास्ट केलंय नंदन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक व्हायला पाहिजे. tenniswicket.in वर टेलिकास्ट होत आहे. या स्पर्धेचं चॅलेंज ओव्हरला सुरुवात झाली आहे. सुमेध आलाय, तो अनुभव पणाला लावताना दिसेल. महत्वाचं षटक आणि समोर आहे विघ्नेश. पहिलाच बॉल विघ्नेशने उडवलाय समोर, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. निवडणुकीच्या वेळेला दिलेलं ते वचन आणि ती वचनाची पूर्तता ही खऱ्या अर्थानं आमदार साहेबांच्या माध्यमातून नेहमीच झाली आहे. कौतुकास पात्र फटकेबाजी मैदानाच्या आत. फुल टॉस परत एक वेळा हवेत आहे, परंतु यावेळेला फ्री होम डिलिव्हरी, लॉंग ऑन ला झेल टिपलाय, फलंदाज बाद. कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता, बेटाला कधी विसावा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठ आमदार हवा. कमबॅक केलं गेलंय. सुमेध पत्रेने प्रयत्न केलाय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय. विघ्नेशच्या रूपाने प्रथम फलंदाज शंभूराजे वॉरियर संघाने गमावलेला पाहायला मिळालाय. 34 धावा धाफलकावरती लागल्या आहेत. 53 धावसंख्येचं टार्गेट आहे. इथून मात्र 7 स्टार थळ संघाला कमबॅक करायचं आहे ना, तर विजयाचं सूत्र विकेट विकेट आणि विकेटच त्यांना कमबॅक करू देऊ शकतील. हो, विकेट पाहिजेत आणि विकेट आली आहे. आणि पहिला ब्रेक थ्रू ज्या वेळेला मिळालाय सुमेध पत्रेने तो दिलाय. परत एक वेळेला ती ऊर्जा दिसेल आता फिल्डिंग मध्ये तुम्हाला, आणि तेच करायचंय. असे सामने कलाटणी देणारे ठरू शकतात. त्याचं कारण आहे चॅलेंज ओव्हर मध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 6 आलेले आहेत. आता पुढच्या 4 बॉलमध्ये जर 4 धावा आल्या नाही तर मायनस होतील धावा. त्याच्यामुळे हे जे षटक आहे सुमेधला पुढचे 4 बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील. परंतु नवीन फलंदाज आलाय राजेश. मैदानामध्ये आकाशच्या बरोबरीने आकाश तवसळकर एका बाजूला 25 धावांची अफलातून खेळी आणि राजेश आता त्याच्या बरोबरीने आहे. नौखारचा खेळाडू, अनुभव दाखवणं गरजेचं आहे. मोन्याचं गाव. राजेशला मात्र आता या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये जबाबदारीने खेळ करावा लागेल. आकाश तवसळकरच्या बरोबरीने खेळत असताना धावा झाल्या 34. 53चं टार्गेट आहे. कमबॅक करेल का सुमेध? महत्वाचं षटक आहे. आल्याला ऑन ड्राईव्ह केल्या, डीप मध्ये मिड विकेट आहे. अलॉंग द कार्पेट बॉल त्याच्या हातामध्ये येतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिथे विक्रमची 1च धाव मिळेल. बघा ना, चॅलेंज ओव्हर विसरून चालणार नाहीये. पहिल्या 3 चेंडूंवरती 7 धावा आल्यात. एक फलंदाज बाद सुद्धा झालाय. 3 मध्ये 3 धावा वाचवायच्या आहेत. वाचवल्या तर 5 धावांचं बेनिफिट थळ संघाला डेफिनेटली मिळेल. याबद्दलची सुद्धा चर्चा केली गेली पाहिजे. याबद्दलचा विचार केला गेला पाहिजे. टीम मध्ये अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट, कमबॅक करण्याची ती वृत्ती, त्याबद्दलचं माइंडसेट मैदानाच्या प्रदर्शित करावं लागणार आहे. ओव्हर नंबर 3. अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक आहे. 7 धावा आलेल्या आहेत. 3 मध्ये 3 करायचे आहेत. त्यावेळेला 10 धावांचं चॅलेंज ते कंप्लीट केलं जाईल. डीप मध्ये काव कॉर्नर, एक लॉंग ऑन ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. लॉंग ऑफच्या हातात खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावी ते कंप्लीट केली जाते. सिंगलच मिळते. पुढच्या आता 2 बॉलवर 2 धावा कराव्या लागतील चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. नक्की जास्तीची मेहनत इथून मात्र घ्यावी लागणार आहे. क्षेत्ररक्षकांची साथ इथून मात्र गोलंदाजाला मिळवावी लागणार आहे. भले पहिल्या चेंडूवरती षटकार आला असेल, तदनंतर केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी सुखावणार आहे. कारण सुमेधने पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना, तर धावा खर्च केल्या होत्या केवळ 4. त्यामुळे त्याच्याकडे ती क्षमता, ती कुवत, तो प्रेझेन्स ऑफ माइंड नक्कीच आहे. कमबॅक, पुनरागमन फार गरजेचं आहे.
फटका हवेत फसलाय, फिल्डर पोहोचू शकतील का? नाही. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय बॉल आणि 10 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चॅलेंज कंप्लीट. शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. चेंडू कुठे आहे, निर्जन स्थळी ट्रॅव्हल करतोय याचा आढावा घेतल्यानंतर आकाश तवसाळकर आणि राजेश पाटील यांनी भाग मिल्का भाग, पीटी उषा यांसारख्या मोठ्या मोठ्या रनर्सची इथून मात्र माइंडसेट पुन्हा एकदा दाखवला. संधी मिळाली आहे ना, मग धावायचं, थांबायचं नाही, गड्या थांबायचं नाही, हे दाखवून दिलंय. दहा धावांचं ते चॅलेंज कंप्लीट झालंय. परत एक वेळेला शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. राजेशने काम केलंय. आकाशच्या बरोबरीने आकाशने धुवाधार बॅटिंग केली आणि त्या 10 धावांचं चॅलेंज पूर्ण करत असताना शंभूराजे वॉरियर्स आघाडीवर आहेत. या बॉलवर अपील स्ट्रॉंग आहे, अपील होते, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी आणि ओव्हरची झाली आता समाप्ती. इथून मात्र आपण पाहतो 3 षटकांची सांगता धावफलकावरती 38 धावा जमा झाल्यात. चॅलेंज ओव्हर मधलं हे चॅलेंज एक्सेप्ट करण्यात आलं. आकाश तवसाळकरची फलंदाजी हा एक चर्चेचा लक्षवेधी विषय राहिलाय. शंभूराजे वॉरियर संघासाठी की फॅक्टर मैदानाच्या प्रदर्शित करताना पाहायला मिळाला. वेल डन, कौतुकास पात्र कामगिरी. राजाने मगाशी जी धाव घेतली होती ना, त्या एका सिंगल धावेसाठी देखील कीर्तिबाई शाह यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय. 43 धावा झालेल्या आहेत. 38 धावा झाल्या होत्या +5 म्हणजे 43 धावा आता कंप्लीट झाल्या शंभूराजे वॉरियर्सच्या खात्यामध्ये. आणि आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज. नाही बघा ना, लो स्कोरिंगच्या मॅचेस बऱ्याच वेळेला इंटरेस्टिंग म्हणून पाहतात. स्लॉग ओव्हर्स येणं बाकी आहेत. मग अशातच काहीतरी मिरॅकल, चमत्कार होणार का? थळ संघ आपल्या खेम्यातील सर्वोत्तम गोलंदाजांचा वापर आता करणार का? किंबहुना तशी ती कामगिरी होणार का? इथून रणनीती बदलणार का? प्रश्न अनेक आहेत. उत्तर मात्र मैदानाच्या आत आकाश तवसाळकरने प्रथमतः डॉमिनेटिंग कामगिरी करत असताना गोलंदाजांची अक्षरशः झोप उडवलेली पाहायला मिळाली आहे. काय कौतुकास पात्र कामगिरी केली आहे. मग तो गोलंदाज आपण पाहिला अजय पवार, त्याच्या गोलंदाजीवरती केलेला हल्लाबोल, तब्बल 24 धावांचं ते षटक आणि तदनंतर या मॅचची काया पालट झालेली आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक मधून इथून मात्र एक शॉर्ट ब्रेक घेण्यात आलाय. चर्चा रंगली गेली 2 फलंदाजांच्या मध्ये सुद्धा. 12 मध्ये 10 करायचे आहेत. चांगल्या चेंडूला सन्मान देऊयात, खराब चेंडूचा समाचार घेऊयात. कदाचित याची चर्चा झाली असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला थळ संघ म्हणेल एखादी विकेट, एखादा टर्निंग पॉइंट, एखादा ट्विस्ट या मॅच मध्ये यावा आणि आपण पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो. आणि यासाठीच आपल्याला शर्तीचे प्रयत्न करायचे आहेत आणि यासाठीच हे मैदान ओळखलं सुद्धा जातं. 12 बॉल 10 असे सामने रंगतात. सगळ्यात महत्वाचं हे षटक पेनल्टी मेट ओव्हर. या ओव्हर मध्ये फलंदाजांना शांत ठेवावं लागेल. जर तसं केलं तर काम बनेल. कारण नुकतीच मी चिपळूणच्या मैदानावर, पवन तलाव मैदानावर रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये कॉमेंट्री करत होतो. 12 बॉल मध्ये 11ची मॅच आली होती आणि शेवटच्या बॉलवर 7 धावा असं समीकरण आलं होतं आणि तो सामना बदलला होता, सुपर ओव्हर मध्ये गेला होता. इथे तसं काही चित्र पाहायला मिळेल का? सामना हाही बनवू शकतो. 10 धावा करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी आलाय निमिष माने, माफ करा. 12 चेंडू 10 धावा. अभिलाषी दळवी यांना तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आणखीन एक शानदार दिमागदार पर्व. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. या मॅचची जणू काही हवा काढून घेतली गेली आहे. इक्वेशन सोपं केलंय. 11 चेंडू 4 धावांची आवश्यकता, एक मोठा फटका, मॅच फिनिश असं इक्वेशन. हेलिकॉप्टर ढगात लाइटिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सामना फिनिश, उद्ध्वस्त. शंभूराजे वॉरियर्स ने हा सामना इथे जिंकलाय. धन्यवाद कुणाल सर.
सामना संपलाय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाचं औचित्य साधून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सन्माननीय ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे पाटील आणि सन्माननीय संगीताताई तिवारी, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. विनंती आहे सन्माननीय संगीताताई तिवारी मॅडम आपल्या